राज्यपाल से मिले देवेंद्र फडणवीस, सरकार बनाने का दावा किया पेश। प्रेस वार्ता में अजीत पवार ने बोली ऐसी बात, सब हंसने लगे। शाम तक रुको, अभी कल शपथ शाम है ना? तक उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ, मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। फडणवीस बनेंगे तीसरी बार सीएम, उद्धव, संजय राउत, सुप्रिया सुले को करारा तमाचा। महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री के तौर पर देवेंद्र फडणवीस के नाम की घोषणा हो चुकी है। कल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री के तौर पर शपथ लेंगे और इससे ठीक पहले देवेंद्र फडणवीस, अजीत पवार और एकनाथ शिंदे राज्यपाल से मिलने राजभवन पहुंचे थे और यहां पर उन्होंने सरकार बनाने का दावा पेश किया। जी हां, बिल्कुल सही सुना आपने। तस्वीरों में आप देख सकते हैं कि किस तरीके से देवेंद्र फडणवीस, अजीत पवार, एकनाथ शिंदे एक साथ नजर आ रही है और इसके बाद देवेंद्र फडणवीस ने सरकार बनाने का दावा पेश किया। इससे ठीक पहले देवेंद्र फडणवीस, अजीत पवार और एकनाथ शिंदे की वर्षा पे एक बड़ी बैठक हुई थी और इस बैठक के बाद मंत्री पद के लिए किसके किसके नाम पर मुहर लगेगी इसकी चर्चा हुई और उसके बाद राज्यपाल के पास जाकर उन्होंने सरकार बनाने का दावा पेश किया। इसके तुरंत बाद तीनों एक साथ मिलकर एक प्रेस वार्ता करते नजर आए, जिसमें देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजीत पवार तीनों मौजूद थे और इस दौरान अजीत पवार ने कुछ ऐसी बात कही जिसे लेकर सब हंसने मुस्कुराने लग गए और इसके बाद एकनाथ शिंदे भी हंसते मुस्कुराते नजर आए। क्या हुआ है ये इंसिडेंट, जरा देखिए इसका वीडियो। शाम तक रुको, अभी कल शपथ शाम है ना? तक उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ, मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता। आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। तो जैसा कि आपने देखा कि एकनाथ शिंदे अपनी बात कह रहे थे और ये कह रहे थे कि आप सभी का कंफ्यूजन कल क्लियर हो जाएगा, थोड़ा सा समय बचा हुआ है, शपथ ग्रहण समारोह होगा। इस दौरान ही वो कहते हैं, जो रिपोर्टर है वो सवाल पूछ रहे होते हैं कि कब होगा ये शपथ ग्रहण, क्या सारी चीजें हैं, तो वो कहते हैं कि थोड़ा इंतजार करिए शपथ ग्रहण को लेकर। जैसे ही कुछ कहने वाले होते हैं तो अजीत पवार कहते हैं मैं तो कल शपथ ले रहा हूं। जिसके बाद एकनाथ शिंदे का भी बयान आपने सुना कि किस तरीके से शिंदे काफी हंसते मुस्कुराते कहते रहते हैं कि इन्हें काफी एक्सपीरियंस है, ये काफी इन्होंने शपथ ग्रहण से पहले भी किए हैं, सुबह भी किया है उन्होंने, शाम में भी किया है, इस तरीके से वो कह रहे थे। तो इसके बाद सभी हंसी ठिठोली करते नजर आए। काफी अच्छा एक माहौल देखने के लिए मिला, काफी हैप्पी माहौल देखने के लिए मिला। जिसके बाद एकनाथ शिंदे बयान भी देते नजर आए, उन्होंने धन्यवाद जताया और 2.5 साल का उनका जो कार्यकाल था उसका भी उन्होंने जिक्र किया और वो कहा कि किस तरीके से उन्होंने अच्छे से काम किया है और इसके लिए बहुत शुक्रगुजार है। क्या कह रहे हैं शिंदे, जरा एक बार सुनिए। आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली। उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी आहे। देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे, आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की 2.5 वर्षापूर्वी इथंच वाटतं ना, तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलं आहे आणि यापूर्वीच तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि पूर्ण समर्थन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल।
अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली. आणि कारण मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठून कुठे चालवता, कुठे नेता, काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको. गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता. त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे, याचा आनंद आहे मला. खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने, व त्यामध्ये सर्वच आहेत, आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सर्व घटक, या राज्यातला प्रत्येक मतदार याने महायुतीवर मतांचा वर्षाव केला. आणि एक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळाला. यामागे नक्कीच गेल्या 2.5 वर्षाचं काम जे आहे आम्ही केलं तिघांनी मिळून. आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं. आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं. आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं. आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत. आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही जे घेतले, जे विकास प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही, परंतु जे विकास कामं महाविकास आघाडीने थांबवली होती, जे प्रकल्प थांबवले होते, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आवश्यक होते, या महाराष्ट्राला 10-20 वर्ष मागे नेणारा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ ते प्रकल्प आम्ही सुरू केले, मार्गी लावले आणि त्याचे उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केले. याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे. शेवटी सरकार कुणासाठी असतं? सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं, लोकांसाठी असतं, राज्याच्या विकासासाठी असतं. आणि ते आम्ही तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही 2.5 वर्षात केलं. याचं खूप समाधान आम्हाला आहे. आणि एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, या दोघांची आम्ही सांगड घातली. आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही एक आधार म्हणून, एक सहकार्य म्हणून, एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे, ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला. आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, नड्डाजी असतील, केंद्रीय मंत्री असतील, त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली. आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आम्ही 2.5 वर्ष चालवलं. आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला. आणि या जनतेने देखील कामावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये भरभरून दिली. आपल्यालाही कोणालाही किंवा अनेक सगळे अंदाज वर्तवणारे जे सगळ्या एजन्सी असतात, एक्सपर्ट असतात, त्या सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद ठरवला. आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन, माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, सगळेच या महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील 5 वर्षाचा अनुभव आहे, त्यांचा अनुभव आम्हाला 2.5 वर्षासाठी देखील कामी आला. आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली, त्याचाही आनंद मला आहे. आणि म्हणून आमचं अगदी टीमवर्क जसं 2.5 वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या. आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाहीत, तर त्याची अंमलबजावणी केली, त्याचा लोकांना बेनिफिट झाला, लोकांना त्याचा फायदा झाला. शेवटी कल्याणकारी सरकार, सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं. ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं, याचा आनंद आणि समाधान आहे.
त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढे नेणारा, या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल, सहकार्य असेल. बाबा ते सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो, मला ते एकदमच पाहिजे. थोडी कळ काढ ना, थोडी कळ थांबा. देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे, सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू ना, अरे बाबा एवढी कामं केली की आठवणीतलं एक क्षण काय सांगू. एवढे निर्णय आम्ही घेतले कि ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते. बहुत खुशी है मुझे कि 2.5 साल में हमारी सरकार ने, महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है. उसके इतिहास में उसका सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. इतने बड़े निर्णय लिए, इसकी हमें खुशी है. तब्येत चांगली आहे, म्हणजे आवाज थोडा, अरे आता तब्येत होते चांगली ना, आता लगेच कसं जोरात बोलू. क्या आप और अजीत पवार साहब भी कल डिप्टी पद की शपथ लेंगे? अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ शाम है ना. तक उनका समझ में आएगा. नहीं, मैं तो लेने वाला हूँ. और जैसे कि आपने एकनाथ शिंदे को सुना, तो साथ ही साथ देवेंद्र फडणवीस ने भी काफी कुछ कहा है. क्या कुछ कहना है फडणवीस का, जरा सुनिए. माननीय अजीत दादा पवार जी ने भी उसी प्रकार का पत्र दिया है. श्री विनय कोरे जी, रवि राणा जी, श्री गुट्टे जी और हमारे इंडिपेंडेंट्स जो हमारे साथ है, सभी ने इसी आशय का पत्र माननीय राज्यपाल जी को सौंपा है. और इन सभी पत्रों को देखते हुए माननीय राज्यपाल जी ने हमें आमंत्रित किया है सरकार बनाने के लिए. नई सरकार का शपथ विधि ये 5 तारीख को शाम को 5:30 बजे विश्व गौरव भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में संपन्न होगा. मुंबई के आज़ाद मैदान पर ये संपन्न होगा और इस शपथ विधि में तीनों पार्टी के नेता वहां पर रहेंगे. उसके बाद और किसका शपथ विधि होगा इसका फैसला हम शाम तक करेंगे. हमारी बैठकें हैं, उसके बाद हम शाम तक करेंगे. जैसा ही फैसला होगा वैसे आपको इत्तला दी जाएगी. कल मैं स्वयं माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने ये निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है कि इस सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे. शिवसेना के भी विधायकों की इच्छा है और महायुति के भी विधायकों की इच्छा है और मुझे पूर्ण विश्वास है कि वो हमारे साथ रहेंगे. और पिछले 2.5 सालों में शिंदे जी के साथ माननीय अजीत दादा और मैं, हम तीनों ने मिलकर साथ में मिलकर सारे निर्णय किए हैं. और आज भी हमारे लिए ये जो पद है, ये पद एक प्रकार से टेक्निकल बात है. हम तीनों मिलकर और साथ में हमारे जो साथी पक्ष है उनको साथ में लेकर तमाम निर्णय करेंगे और महाराष्ट्र को नई ऊंचाइयों पर ले जाने का जो संकल्प हमने लिया है और विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को जो वादे हमने किए हैं उन वादों को पूरा करने के लिए पूरी जी जान के साथ ये सरकार
काम करेगी। मैं आज के इस मौके पर हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मेरे जैसे एक कार्यकर्ता को लगातार नेतृत्व करने का अवसर दिया। साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी और हमारे गृह मंत्री अमित भाई शाह जी का भी मैं आभार व्यक्त करता हूं। हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर महाराष्ट्र में जो हमारा साथ निभाते रहे हैं ऐसे केंद्रीय मंत्री माननीय रामदास जी आठवले, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। हमारी पार्टी के शीर्ष के नेता राजनाथ सिंह जी, नितिन गडकरी जी, तमाम शीर्षस्थ नेतृत्व का मैं आभार व्यक्त करता हूं। और हम सब लोग मिलकर महाराष्ट्र को एक अच्छी सरकार देंगे, इस प्रकार का संकल्प करते हुए महाराष्ट्र की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं। और अजित दादा से निवेदन करता हूं कि दादा आप सभी को संबोधित करें। एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो, मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो। तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली, उद्या भेट नाकारली। मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं? मी गेलेलो होतो, या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे। त्यांना 11 जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे। मला कुठलंही जरी गव्हर्नमेंटचं घर असू द्यात, आमचं स्वतःचं घर असू द्यात, मला नीटनेटकं लागतं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती। आणि प्रफुल्लभाई आणि आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो। नेहमी प्रफुल्लभाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची। आपल्यालाही माहिती आहे, काल पण तारीख होती ती पुन्हा पुढं ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची, तर तो पण एकदा विषय तो संपावा। तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीने निर्णय देईल। परंतु बागे कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं, त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं। आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं। अशा 3 गोष्टीच्या करता मी गेलेलो होतो। आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो, त्याच्यामुळं तिथं आपला निवांत आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यावर सुनेत्रा पण तिथं होती, हेही दोघं तिकडं होते लोकसभेत राज्यसभेत, आणि म्हणून मी गेलो होतो। त्याच्यामुळे ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमितभाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो। कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी, देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळेस झालेली होती। आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेली आहे। आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता मनापासून प्रयत्न करू। आम्हाला अनुभव आहे, या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला, सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल। वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात, नैसर्गिक संकट येत असतात, त्याच्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो, परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल, बाहेर काढता येईल। आणि आता केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं, आताही बरोबर आहे। आता 5 वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला फुगला, आम्ही रुसून फुगून देणारच नाही, पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही। ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या स्तरावर पार पाडतील। आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू। आणि जो आश्वासनं कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढे नेण्याचं काम करू आणि राज्य
देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे, जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे. तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर 1चं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम हे आम्हा तिघांच्याकडनं, आमच्या सरकारकडनं, महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो. तो जैसा कि आपने देवेंद्र फडणवीस को सुना, उन्होंने भी सभी का धन्यवाद जताया और कहा कि इस तरीके से एक बड़ा मौका देने के लिए वो काफी ज्यादा, अगर आप कहेंगे, उत्साहित भी हैं, काम भी करेंगे और सारी चीजें जो है वो कहते नजर आए. इस दौरान जो है देवेंद्र फडणवीस के जब नाम की अनाउंसमेंट हुई थी तो उसके बाद वो बाकायदा जो है ट्रिब्यूट देने के लिए शिवाजी के पास भी पहुंचे थे और शिवाजी के स्टैचू के पास पहुंचकर उन्होंने जो है पूरी तरीके से उन्होंने अभिवादन जो है व्यक्त किया. इस दौरान आप कह सकते हैं कि काफी एक अच्छा माहौल देखने के लिए मिला. अजीत पवार भी काफी खुश नजर आए. उन्होंने भी कहा कि हम अपना बेस्ट देंगे सरकार चलाने के लिए स्टेट में. उन्होंने कहा कि हमारी जो भी एक्टिविटीज होगी, पार्टी की जो भी एक्टिविटीज होगी, वो चंद्रशेखर बावनकुले जो हैंडल करेंगे और एनसीपी के सुनील तटकरे जो हैंडल करेंगे और इसके बारे में सभी को जानकारी जो है मिलती रहेगी. तो कहीं ना कहीं अगर आप देखेंगे तो बहुत ही बेहतरीन ये जीत रही और जीत के बाद जो है देवेंद्र फडणवीस का मुख्यमंत्री बनना तय का माना जा रहा था और आज इसकी घोषणा भी हो गई है. अब कहा जा रहा है कि देवेंद्र फडणवीस का जो मुख्यमंत्री की शपथ लेंगे, ये उन नेताओं के ऊपर करारा तमाचा है जिन्होंने देवेंद्र फडणवीस को लेकर कई तरह के बयान दिए थे. जी हम बात कर रहे हैं उद्धव ठाकरे, संजय राउत, सुप्रिया सुले की, जिन्होंने कई तरह के बयान जो है दिए थे. कई सारे ऐसे नेता थे विपक्ष के जिन्होंने दिए थे. नाना पटोले ने भी जो है तरह तरह के बयान दिए थे और देवेंद्र फडणवीस ने उन सभी बयानों का करारा जवाब जो है दिया है. आपको बता दें कि नाना पटोले ने शकुनी का रोल जो है कहा था कि वो निभाएंगे और उसके बाद नागपुर को लेकर भी टिप्पणी उद्धव ठाकरे द्वारा की गई थी. यही नहीं, इसे लेकर ये कहा गया था कि इन्हें वायरस बताया गया था. संजय राउत ने तो यहां तक कह दिया था कि ये सिर्फ जो है महाराष्ट्र को बिलोंग ही नहीं करता, ये तो हमारा दुश्मन है, ये महाराष्ट्र का दुश्मन है. और उसके बाद सुप्रिया सुले का भी बयान था कि देवेंद्र फडणवीस क्या कर लेगा, अकेला देवेंद्र फडणवीस क्या कर लेगा. अब ऐसे में देवेंद्र फडणवीस तीसरी बार महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद की शपथ कर लेने वाले हैं और उनकी, अगर आप कहेंगे कि ये बहुत बड़ी एक जीत रही है और जो जिस तरीके से वो शपथ ग्रहण करेंगे, इससे विपक्ष के मुंह पर करारा तमाचा बताया जा रहा है. यानी साफ तौर पर देवेंद्र फडणवीस के लिए बहुत बड़ी अचीवमेंट है. जहां पर हमेशा उन्हें लुक डाउन किया गया, लेकिन हर बार वो एक सूरज की तरह, अगर आप कहेंगे कि उभर कर सामने आए, सूरज की तरह जो है सभी अंधेरों को हटा दिया और आप कह सकते हैं उदय होकर आए. और अब कल जो है ऑफिशियली तौर पर सीएम की कुर्सी पर जो है विराजमान होंगे. शपथ ग्रहण समारोह उनका देखने के लिए मिलेगा. तो ऐसे में हमने आपको जो पूरा मामला है विस्तार से बताया है और आपने जो है बयान भी सुने हैं एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस के. तो ऐसे में इस पूरे मामले पर आपकी भी जो राय हो हमें कमेंट सेक्शन में कमेंट करके जरूर साझा करिएगा. धन्यवाद.